सध्या राज्यातील राजकारण खूप तापलेले असून राज्य सरकारच्या विरोधात विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी काँग्रेस आय पक्षाच्या वतीने व युवक काँग्रेसच्या वतीने शिरूर तहसीलदारांना सरकार विरोधात निवेदन देत तहसीलदारांच्या केबिनमध्येच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या। यावेळी पोलिसांची फौज देखील होती। निवेदनाचा स्वीकार तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केला। या निवेदनात असे म्हटले आहे की राज्यामध्ये सध्या अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत असून पुण्यात एका ज्येष्ठ पत्रकारावरही हल्ला झालाय। याची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यावा। तसेच केंद्र सरकार ईव्हीएम मशीनद्वारे इलेक्शन घेऊन मतांची छेडछाड करतात व निवडणुका जिंकतात असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे। तरी ईव्हीएम पूर्णपणे बंद करावे। काँग्रेसच्या आंदोलनावेळी युवक काँग्रेसचे राज्य सचिव चंद्रशेखर जाधव, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, तालुका अध्यक्ष वैभव यादव, मावळ युवक काँग्रेस विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजेश वाघोले, युवक तालुका अध्यक्ष संकेत गवारे, युवक शहराध्यक्ष अमजद पठाण, शहराध्यक्ष किरण आंबेकर, तालुका उपाध्यक्ष डॉक्टर सुजित शेलार, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप मेहकरे, ओबीसी तालुका अध्यक्ष अमोल घुमे, तालुका भटके विमुक्त अध्यक्ष दिलीप गव्हाणे, तालुका महिला उपाध्यक्षा कल्पना पुढे, युवती अध्यक्षा सचिता अडसूळ, भरत अडसूळ, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष अजीम सय्यद, कैकाडी समाज तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष निरपेक्ष पाठक, नासिर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। युवक काँग्रेस जिंदाबाद। ईव्हीएम हटाओ, देश बचाओ। ईव्हीएम हटाओ, देश बचाओ। ईव्हीएम हटाओ, देश बचाओ। काँग्रेस पक्षाचा विजय असो। काँग्रेस पक्षाचा विजय असो। काँग्रेस पक्षाचा विजय असो। आज शिरूर तालुक्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने जो पत्रकारावरती हल्ला झाला, प्रथम मी त्या भाजप सरकारचा आमच्या काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करतो। कारण आज परिस्थिती खूप अवघड झालेली आहे। आज सर्व गुंडाराज दिसत आहे। आज गृहमंत्री त्याच्यावर काही विचार करत नाही। आज पाहिलं तर आपण आज एका लेडीजवरती भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात टाकला गेला आणि आपण सर्वसामान्य माणसं पास झालो। जो माणसाचा आत्मा आहे तो आत्मा पत्रकार आहे। पत्रकार आपल्याला प्रत्येक गावागावातील सगळ्या गोष्टी पोचवत असतो आणि त्याच पत्रकारावरती जो हल्ला होतो तो चुकीचा आहे। मी आमच्या काँग्रेसच्या वतीने निषेध करतो आणि ही ईव्हीएम मशीन आहे ही त्वरित बंद करावी। त्याच्यामध्ये बॅलेट पेपरवरती हे इलेक्शन घ्यावा। कारण बॅलेट पेपरवरती इलेक्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला कळन देशामध्ये काय चाललं काय चाललं आहे। आज ईडीचं प्रकरण दाखवलं की आज माणसं ऑटोमॅटिक पक्षात बदल करतात, पण तो बदल झाला नाही पाहिजे। आमचं एकच म्हणणं आहे शिरूर तालुक्याच्या वतीने की ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्यावं हीच आमची सरकारला विनंती आहे। आज शिरूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही राज्याचे निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत। महाराष्ट्र हा एक पुरोगामी राज्य आहे। पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची पूर्ण देशामध्ये जगामध्ये या ठिकाणी ख्याती आहे। परंतु काही दिवसापासून शिंदे फडणवीस सरकार जे आहे आपली दडपशाही वापरून या ठिकाणी पूर्ण गुंडाराज जे आहे या ठिकाणी निर्माण झालेला आहे। यांचे नेते यांचे आमदार भर सभेमध्ये म्हणतात की आमचा बॉस जो आहे सागर बंगल्यावर बसलेला आहे, आपल्याला जे करायचे ते करा। यामुळे त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते बेसूट सुटले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न चालू आहे। संविधानाला न मारणारे हे लोकशाहीचा गळाकोट आहेत। त्यासाठीच आम्ही या ठिकाणी युवक काँग्रेस आक्रमकपणे जमिनीवरती काम करत आहोत। यापूर्वी काम केल्या, इथून पुढेही या सरकारचा आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध करून त्यांना सत्तेतून खाली खेचणारच। युवक काँग्रेस जिंदाबाद। युवक काँग्रेस जिंदाबाद। नमस्कार, मी इंजिनियर संकेत सर्जेराव गवारे, अध्यक्ष शिरूर तालुका युवक काँग्रेस। सरकार आपल्या दारी आणि गोळीबार दारोदारी अशा पद्धतीचे जे वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या सर्व वातावरणाला महाराष्ट्राचं सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी जबाबदार आहेत। आज त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजपचे आमदार पदाधिकारी हे सरेआम गोळीबार बेछूट गोळीबार करून त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा जीव घेत आहेत। तसेच ज्येष्ठ पत्रकार असतील, ज्येष्ठ विचारवंत असतील यांच्यावर त्या ठिकाणी बॅड हल्ले होण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे। आमची युवक काँग्रेसच्या वतीने एकच मागणी आहे की ही सगळी परिस्थिती हाताळण्यामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री हे पूर्णपणे फेल झालेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे।
छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना जर गालबोट लागत असेल तर त्या ठिकाणी ते चांगलं नाही आहे. म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं हे गरजेचं आहे. तसेच देशामध्ये या ठिकाणी कुठलाच वर्ग खुश नाही आहे. महिला त्या ठिकाणी खुश नाही आहेत, युवक खुश नाही आहे, आदिवासी खुश नाही. सर्वांवरती अन्याय अत्याचार सुरू असताना देशामध्ये भाजपचं सरकार वारंवार निवडणुका जिंकतंय, भाजपचं सरकार येतंय. म्हणजे या पाठीमागे कुठेतरी EVM मध्ये गडबड होत असल्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी संशय आहे. त्यामुळे EVM वरती बंदी आली पाहिजे. देशाच्या राष्ट्रपती पदाचं जे सर्वोच्च पद आहे, राष्ट्रपती पदाच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती होतात. त्याचप्रमाणे इतर सुद्धा निवडणुका या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत, ही आमची युवक काँग्रेसची मागणी आहे. आज या ठिकाणी शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने युवकच्या वतीने आम्ही या ठिकाणी EVM मशीनच्या संदर्भात जो निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही प्रथमतः BJP पक्षाचं या ठिकाणी निषेध करतो. EVM वरती बंदी घालण्यात यावी. तसेच पत्रकारांवर तो जो भ्याड हल्ला झाला त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही पूर्ण या ठिकाणी उपस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्ते हे EVM मशीनचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुण्यामध्ये पत्रकारांवर जो हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला, लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार आहे, त्यांच्यावर जो हल्ला झाला तो पत्रकारांवर हल्ला नसून पूर्णपणे लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. आणि यासाठी पूर्ण काँग्रेस पक्ष अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आणि EVM हटवण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम तयार असणार आहे रस्त्यावरती. शिरूर तालुका युवक काँग्रेस, शिरूर तालुका काँग्रेस आणि महाराष्ट्रातील सर्व युवक काँग्रेस हे कायम अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत.